जय हरी शेतकरी भावांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत कामं केलेली आहेत आणि त्यांचं कुशलचं बिल मिळालेलं नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची खुशखबर आहे आणि त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे। नेमकं या शासन निर्णयामध्ये कुशलचं बिल कोणत्या जिल्ह्यांना दिले जाणार, कोणत्या कामगारांसाठी दिले जाणार याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा। तर मित्रांनो, निर्णय असा आहे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाकडून कुशल खर्च व साधन सामग्रीकरिता प्राप्त केंद्र निधीच्या अनुषंगाने समरूप राज्य हिस्सा वितरित करण्याबाबत 26 मे 2026 रोजी हा शासन निर्णय निघालेला आहे। तर आपण आता थोडक्यात डायरेक्ट शासन निर्णयच बघू आणि हा निधी कोणाला वितरित करण्यात येणार आहे ते सुद्धा बघू। केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचा समरूप राज्य हिस्सा रक्कम 148,98,92,82,333 खालील नमूद लेखा शीर्षांतर्गत आयुक्त महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नागपूर यांना खर्च करण्यास व अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर BMS मार्फत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। आता सदर खर्च सन 2026-27 या वर्षातील मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे MG नरेगा ही योजना केंद्र पुरस्कृत आहे। या योजनेसाठी SNES स्पर्श प्रणाली लागू असल्यामुळे या शासन निर्णयाद्वारे वितरित होणारा निधी सन 2026-27 करिता अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या SNES स्पर्श खात्यामधून खर्ची टाकावा। आता महत्त्वाचा मुद्दा आहे, सदर कुशल निधी हा अकुशल खर्चाच्या मर्यादेत जिल्ह्यासाठी वितरित करावा। अकुशल खर्चामध्ये सामूहिक, सार्वजनिक तसेच वैयक्तिक लाभांच्या कामाचा अंतर्भाव आहे। अर्धकुशल बाबीमध्ये कुशल कारागिरांचा मजुरीवरील खर्च प्रथम प्राधान्याने वितरित करण्यात यावा। तसेच सदरचा निधी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून खर्च करण्यात यावा। सदरील निधी ज्या प्रयोजनाकरिता मंजूर करण्यात आलेला आहे त्याच प्रयोजनाकरिता खर्ची करण्यात टाकावा असं यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। आता यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट आहे मित्रांनो, केंद्र सरकारचा हिस्सा आहे 446,96,47,47,000 रुपये आणि राज्य शासनाचा आहे 148,98,92,83,333 फक्त। इतका वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्या अनुषंगाने हा शासन निर्णय काढलेला आहे। तुम्हाला जर सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। धन्यवाद।